नमस्कार, शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये मनापासून स्वागत। 11,447 कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई, 34 लाखांचा बोगस माल जप्त, माहिती देण्याचे आवाहन। 17 जिल्ह्यातील भरारी पथकाने केली कारवाई। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 6 देशांमध्ये पाठवणे होणार सुलभ। 99,150 मेट्रिक टन निर्यातीस परवानगी, रोजगाराच्या साखळ्या विस्कळीत। उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ, फुलकोबी 80 रुपयांवर, वणीच्या बाजारात कोथिंबीर 100 रुपये किलो दरात विक्री। पुढील बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून। शेतकऱ्यांनो अर्ज करा अन पीक कर्ज घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे विविध बँकांना अडवणूक न करण्याचे निर्देश। गतवर्षी 1,532 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप। पांढऱ्या सोन्यात चकाकी, कापूस 8,000वर, सोयाबीनचे दर घसरलेले असल्याने दरवाढीची प्रतीक्षा। दर घसरलेले असल्याने यंदा पेरा घटणार। भाव गडगडले, 13 लाख रेशीम कोष शेतकऱ्यांच्या घरीच पडून, शासनाने खरेदी करावे, निवेदन देऊन पाठपुरवठा सुरू, कवडी मोल दराने विकावे लागतील कोष। बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घसरण, किलोमागे 10 रुपये मिळत आहे दर। दिवसाआड अवकाळी पावसाचा तडाखा, कसा होईल पंचनामा, प्रशासनापुढे पेच कायम। कडक उन्हाळ्यात पावसाळ्याची नागरिकांना प्रचिती। भाजीपाल्याची आवक घटली, लसूण अद्रक मिरची तिखटच, मंठा येथील उत्पादक शेतकऱ्यातून समाधान, मात्र ग्राहकांना भुर्दंड। गुजरातच्या धर्तीवर राज्यात लाल कांद्याला निर्यातीची परवानगी द्या, निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता, जनमंच संघटनेकडून होत आहे मागणी। सोयाबीनची आवक घटली अन भावही आणखीन उतरले, सर्वसाधारण 4,590 रुपये प्रति क्विंटल दर, तर सोयाबीनची 6,000 क्विंटलपर्यंत आवक।